जय हिंद मित्रांनो. तर बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर आपण पुन्हा एकदा YouTube वरती जे आहे ते ॲक्टिव्ह झालेलो आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण डेली बेसिसवर जे आहे ते पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपर ज्या काही ट्रिक्स वगैरे असतात, मॅथेमॅटिक्स म्हणा किंवा बौद्धिक चाचणीच्या ज्या ट्रिक्स असतात त्या आपण डेली बेसिसवर त्या ठिकाणी अपलोड करणार. तर मित्रांनो या ठिकाणी आज आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. त्या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये शारीरिक सोबतच लेखी परीक्षेसुद्धा अतिशय महत्त्व असतं. आणि या ठिकाणी शारीरिक परीक्षा म्हटली तर त्या ठिकाणी मैदानी चाचणी 50 मार्कांची असते आणि लेखी परीक्षा जी आहे ती या ठिकाणी 100 मार्कांची असते. आता या लेखी परीक्षेचं महत्त्व लक्षात घेता तुम्हाला त्या ठिकाणी वेळेचं पण एक बंधन असतं आणि एक कमी वेळेत जास्तीत जास्त क्वेश्चन कसे सोडवता येतील याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही प्रत्येक प्रश्नाला जर फॉर्म्युल्याने करायला विचार केला, तर या ठिकाणी तुम्हाला जो वेळ आहे तो अतिशय कमी पडतो. आणि त्यासाठीच आपण एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, की आपण जे आहे ते जुने क्वेश्चन पेपर वगैरे असतील, ते सगळ्यांचे या ठिकाणी काही ट्रिक्स असतात. प्रत्येक क्वेश्चन सोडवायची काही ना काही ट्रिक्स असतात मित्रांनो. काही सोपी पद्धत असते, की जी आपण त्याला अजून सोपी होऊ शकते. ज्याच्याने आपण पेन पेपर न चालवताही तो क्वेश्चन जो आहे तो त्या ठिकाणी सोडवू शकतो. तर या ठिकाणी आपण अशाच ट्रिक्सबद्दल या ठिकाणी बोलणार आहोत. आणि मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीचे जे आहे ते आपल्याला कसे जास्तीत जास्त 80 ते 90 प्लस मार्क्स काढता येतील. जास्तीत जास्त त्या ठिकाणी कमी प्रॅक्टिसमध्ये मित्रांनो मार्क्स काढता येतात या ठिकाणी. परंतु तुम्हाला जे आहे ते टाईम पुरला पाहिजे आणि या ठिकाणी तर टाईम पुरण्यासाठी तुम्हाला क्वेशन म्हणजे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी काही ट्रिक्सने बनवता आले पाहिजे. आता या ट्रिक्स तुम्हाला कशा आणि कुठे भेटतील तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याच चॅनलवर जे आहे ते हे सगळ्या ट्रिक्स जे आहेत ते त्यांचे डेडिकेटेड व्हिडिओ जे आहेत ते अपलोड होत राहतील. तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण जे पण नवीन असतील या ठिकाणी त्याच्यासाठी सुरू करूया. तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघायचं झालं तर हा जो आहे तो पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचा पॅटर्न असतो मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की यामध्ये जे आहे ते सगळ्यात आधी गणित असतं, त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. मित्रांनो प्रत्येक 25 प्रश्न असतात आणि प्रत्येकी प्रश्न हा 1 गुणाचा असतो. असे एकूण 100 गुण आणि तुम्हाला 1.5 तासाचा वेळ जो आहे तो या ठिकाणी मिळतो. पण मित्रांनो आता याबद्दलच बोलायचं झालं तर गणितांना काहींना अर्धा तास सुद्धा लागून जातो किंवा जवळ-जवळ 40 ते 50 मिनिटं या ठिकाणी जातात. आता रिझनिंग म्हणजेच बौद्धिक चाचणीबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो हा एक सोपा पण अतिशय त्या ठिकाणी डोकं फिरवणारा टॉपिक आपण याला म्हणू शकतो. आता मराठी व्याकरण ज्यांचं क्लिअर आहे त्यांचं ठीक आहे. पण मराठी व्याकरणाबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो तर मराठी व्याकरण असो किंवा इंग्रजी व्याकरण असो या ठिकाणी जसंही आपण व्याकरण म्हटलं की त्या ठिकाणी आपली डोकेदुखी सुरू होते. तर मित्रांनो याला पण सोप्या पद्धतीत कसं सोडवता येईल ते आपण बघू. आणि सगळ्यात इम्पोर्टंट मित्रांनो हे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी मित्रांनो हे मार्क तुम्ही डायरेक्ट समजू शकता, की जर तुमचं रीडिंग चांगलं असेल, तुम्ही जर डेली बेसिसवर थोडं-थोडं जर वाचन करत असाल, तर या ठिकाणी हे मार्क तुमच्या हातातून कुठेच जात नाही. तर मित्रांनो या ठिकाणी आपण गणित, अ, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान याची जी आहे ते कसून तयारी करून घेणार आहोत. जेणेकरून जी आगामी भरती येणार आहे, जी म्हणताय की 9,000 पदांची असेल, तर ते 9,000 पदांच्या भरतीसाठी एक जागा जी आहे ती तुमचीच असेल. म्हणजेच एकूण जागा 9,000 असतील, तर त्याच्यात तुम्ही फक्त 899 बघायला 8,099 जागा ज्या आहेत ते तुम्हाला दिसायला पाहिजे. तर मित्रांनो आता हे प्रश्न कशाप्रकारे असतात, त्या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे? तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला गणित हे खूप इम्पोर्टंट आहे. कारण तुम्हाला गणितापासूनच काही बौद्धिक चाचणी जे आहे त्याचे पण काही जे आहे ते गणिताच्या रिलेटेड असतात. मग गणितासाठी तुम्हाला करायचं काय? तर मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी यायला पाहिजे. गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी. तुम्ही म्हणाल, "सर हे तर आम्हाला येऊन जातंय." तर मित्रांनो माणूस इथेच फसतो. गणितामध्ये हे 3-4च मुद्दे आहेत जे अतिशय महत्त्वाचे मानले जातात. आता याच्यामध्ये गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे तुम्हाला येते. पण त्यासोबतच मित्रांनो कमीत कमी तुमचे 1 ते 20 पर्यंत पाढे पाठ पाहिजे. आता 20 मध्ये नसतील तर कमीत कमी 15 पर्यंत तरी पाठ पाहिजे आणि 15 नसतील तर मित्रांनो 10 तर पाहिजे. आता याच्या खाली असाल तर तुम्ही नक्की वर्दीच्या तरी त्या ठिकाणी वर्दी घालण्यासाठी तुम्ही अजूनही तयार नाहीत असं म्हणावं लागेल. तर कमीत कमी तुमचे 10 पर्यंत पाठ पाहिजे आणि जास्तीत जास्त 20 पर्यंत असेल तर अतिशय उत्तम. आणि आता त्याच्याबद्दलच पुढे बोलायचं झालं तर तुम्हाला वर्ग पण माहीत पाहिजे. कारण मित्रांनो वर्ग हे खूप इम्पोर्टंट रोल प्ले करतं त्या ठिकाणी. वर्ग, वर्गमूळ, घनमूळ हे खूप महत्त्वाचा भाग आहे. तर मित्रांनो आज हे एक ओरिएंटेशन लेक्चर होतं आणि उद्यापासून जे आहे ते आपण तुम्हाला जे आहे ते डायरेक्ट क्वेशन पेपरवरून त्या ठिकाणी प्रश्न जे आहे ते येणार आहेत. तर मित्रांनो आय होप तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघाल. आपल्या मित्रांसोबत पण नक्की शेअर करा. मित्रांनो मी तुम्हाला याची गॅरंटी देतो, की तुम्हाला याचा जो आहे तो नक्की फायदा होईल आणि जेव्हा पण तुम्हाला पुढचा जो तुम्ही पोलीस भरतीचा पेपर देऊन याल,
जेव्हा तुम्ही आपल्या टेलिग्रामचा चॅनल आहे मित्रांनो एमएनसी जॉबवाला, त्याला जेव्हा तुमचा सक्सेसचा फोटो टाकण्यात येईल मित्रांनो, मला अतिशय आनंद होईल आणि सोबतच तुम्हाला पण. कारण मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट पुढे घेऊन जाऊ शकते आणि त्याचं नाव आहे सातत्य आणि प्रॅक्टिस. मित्रांनो जीवनात कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. तीच तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते. तुम्ही ग्राउंडमध्ये जरी 50 काढले आणि तुम्हाला इकडे 30-40 आले, तर मित्रांनो तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न जे आहे, ते कदाचित स्वप्नच होऊन राहील. आणि हे होऊ नये याच्यासाठी काय तर मित्रांनो शरीरासोबत बौद्धिक त्या ठिकाणी चाचणी पण खूप महत्वाची आहे. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी लेखी पेपर फोडणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो या ठिकाणी 2025 हे जे वर्ष आहे, आता जे येईल ते 24 मध्ये येईल, पण मग 2025 हे जे वर्ष आहे, याच्या डिसेंबरच्या आधी किंवा जेव्हा पण मेच्या आधी त्या ठिकाणी जर भरती पुरी झाली, तर त्या ठिकाणी आपल्याला कडक इस्त्री केलेली जी आहे ती वर्दी आपल्या अंगावर दिसली पाहिजे. आपल्या आई-बापांचं स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे आणि ही एकाच गोष्टीने होऊ शकतं, ते म्हणजे सातत्य आणि त्या ठिकाणी तुमची जी विचार करण्याची क्षमता आहे, तुम्ही कशाप्रकारे अभ्यासाला जोर देताय त्याच्यावर होतं. आणि मित्रांनो तुमच्या या प्रवासात एम-एन-सी जॉब आला म्हणजेच आपलं YouTube चॅनल एक महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी नक्की देईल. याच्यासाठीच तुम्हाला सांगतो, की तुम्ही उद्यापासून नक्की हे व्हिडिओ बघा. मित्रांनो तुम्हाला नक्की याचा 100% फायदा होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. चला मित्रांनो मग भेटूया उद्यापासून. जय हिंद, जय महाराष्ट्र.